मित्रांनो, महानगरपालिका निवडणुकीमुळे संपूर्ण महाराष्ट्रात राजकारण चांगलेच तापले। एकीकडे उमेदवारी अर्ज न मिळाल्याने पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये भांडण आणि नाराजी दिसून येत आहे, तर काही ठिकाणी थेट उमेदवारी अर्जच खाल्ल्याच्या घटनांनी राजकारणाला हास्यास्पद वळण दिलं आहे। पण याच गोंधळलेल्या राजकारणात अकोल्यातून एक वेगळी लक्षवेधी आणि चर्चेची गोष्ट समोर आली आहे। भाजपाने एका भाजी बाजारात काम करणाऱ्या कष्टकरी सामान्य माणसाला उमेदवारी दिली आहे। नेमकं प्रकरण काय, चला करूयात अनफोल्ड। भाजी बाजारात घाम गाळणारा कष्टकरी तरुण आज थेट सभागृहाच्या उंबरठ्यावर येऊन उभा राहिलाय। अकोला महानगरपालिका निवडणुकीत भाजपाने सामाजिक समतेचा नवा संदेश दिला आहे। प्रभाग क्रमांक 17 मधून भाजी बाजारात कष्ट करून उदरनिर्वाह करणारे अमोल मोहकार यांना उमेदवारी देत पक्षाने कष्टकरी घटकाला थेट नेतृत्वाची संधी दिली आहे। रोज भाजी बाजारात मटकी, मठ, कडधान्य विकून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारा एक कष्टकरी माणूस आणि आज त्याच व्यक्तीच्या खांद्यावर नगरसेवक होण्याची जबाबदारी आली। राजकारणात नेहमी घराणेशाही, पैशांची चर्चा होते, पण या निर्णयामुळे सामान्य माणूसही नेता होऊ शकतो हे सिद्ध झालंय। कष्ट, प्रामाणिकपणा आणि जनसंपर्काच्या जोरावर अमोल मोहकार आज निवडणूक रिंगणात उतरले आहेत। अमोल मोहकार यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानत हा सन्मान प्रभागातील प्रत्येक कष्टकरी नागरिकाचा असल्याचे सांगितले। निवडून आल्यानंतर स्वच्छता, पाणी पुरवठा, रस्ते, आरोग्य सुविधा आणि कष्टकरी घटकांसाठी आवश्यक सोयी सुविधांना प्राधान्य देणार असल्याचा त्यांनी निर्धार व्यक्त केला आहे। या उमेदवारीमुळे प्रभाग क्रमांक 17 मध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून आपल्यातलाच माणूस मैदानात उतरल्याची भावना नागरिकांमध्ये दिसून येत आहे। तळागाळातील नेतृत्व घडवण्याची भाजपची भूमिका या निर्णयातून पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे। तर मित्रांनो, भाजी बाजारात रोज भेटणारा अमोल मतदारांच्या प्रश्नांसाठी सभागृहात पोहोचणार का, यावर तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा।